नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. कारण की आज नवीन वर्षाची सुरुवात आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि सर्वांनी काही ना काहीतरी प्रण किंवा रेझोल्यूशन ते केलं असेल. काही लोकांनी असं सुस्त असतात, पण नाही. सगळ्यांनी काही ना काही करा, असं माझं म्हणणं आहे. तर याच प्रण घेतलेच असतील, की ह्यावर्षी मी हे करीन, ते करीन. सर्वांनी केलंच पाहिजे, दॅट्स गुड. मी पण एक केला आहे. माझं नाव शुभम घाग. मी नवीन व्लॉगिंग चॅनल ओपन केलं आहे. आणि आधीच माझा एक गेमिंग चॅनल पण आहे. जर तुम्हाला माहीत नसेल, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर कोणाला गेमिंग EXE फनी व्हिडिओज गेमच्या गेम प्ले आवडत असतील बघायला, तर तुम्ही ते बघू शकता, चेकआउट करू शकतात. आणि आवडलं तर सबस्क्राईब पण करू शकतात. तर त्याचं राहू दे बाजूला. आता ब्लॉगिंग सध्या तर ब्लॉगिंगचा चॅनल ओपन केला आहे. तर त्या ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये तुम्हाला डे टू डे तर नाही सध्या, कारण की डे टू डे आपला सगळा ऑफिसमध्ये असतो डे टू डे. तर सध्या तर ट्रॅव्हलिंग किंवा असं कुठल्या ठिकाणी गेलो तर त्याची माहिती, त्याचं कसं जायचं, किती खर्च किंवा असं एक्सपेन्स कसा येईल, इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स ते सध्या मी ट्राय करतो आहे स्टार्टिंगला. तर ही का आली आयडिया तर मी म्हटलं भाई आता झाले माझे 25 वर्ष. मी 25 वर्षाचा आहे सध्या. आणि हाफ सेंचुरी झालीच आहे, म्हणजे ह्या मानाने की बोलतात ह्या जनरेशनची 25 म्हणजे हाफ सेंचुरीच आहे. सगळे आजार पाठबीट सगळं कॉन्सेप्ट गेलेला असतो. तर त्यानुसार आणि त्यात 3 वर्ष मी कॉर्पोरेट केले. आणि आत्तासुद्धा आहे कामाला, तसं नाही. तर असा विचार आला की भाई काहीतरी साईड हसल पण केली पाहिजे आयुष्यात. असं लास्टला रिग्रेट नाही झाला पाहिजे की भाई हे नाही केलं, ते नाही केलं. तर हा ब्लॉगिंगचा पण माझा एकदम आवड, म्हणजे असं नव्हता काय इश्यू, म्हणजे काय ब्लॉगिंगचं आवडणं किंवा असं. पण नंतर एक विचार केला, लेट्स गिव्ह अ ट्राय ब्रो. तर ह्याच्या आधी पण मी 2-3 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत व्लॉगिंगचे, म्हणजे पब्लिकमध्ये जाऊन. तर मी विचार केला भाई इट्स चॅलेंजिंग ना, पब्लिकमध्ये जायचं, असं कॅमेरा घालायचा आणि सगळेजण बघणार. त्या पब्लिकचा फिअर असतो आपल्याकडे, त्यात एक कॉन्फिडन्स, त्यात आपली तोंडी परीक्षा एकदम माहिती आहे, म्हणजे लक्षात ठेवायची काहीच गोष्ट नाही. एकदम लगेच विसरायला लागत होतं. आता पण मी 1-2 शब्द असे 1-2 लाईन बोलतोय, त्याच्या पुढचं एकदम प्रेशराईज करून बोलतोय, ते काय आहे ते लगेच लगेच आठवून पण बोलायचं असतं, ते पण एक आहे. तुम्ही पण ट्राय करा, तुम्ही पण असं जस्ट कॅमेरा ओपन करा आणि बोलत बसा. तुमची स्वतःची सेल्फ बोला. नंतर एक टाईम नंतर विसरायला लागत होतं पुढे काय बोलायचं. ते तर आहे, ते नॉर्मल आहे, स्टार्टिंगची स्टेज आहे. तर तर ते पण खूप चॅलेंजिंग आहे. आणि असं पण वाटतं की भाई काहीतरी कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. तर मी पण 2-3 व्हिडिओ केलेत बाहेर. तर असं आतून आलं की भाई कॉन्फिडन्स पण बिल्ड होतोय हळूहळू. पब्लिकचा पण फिअर कमी होतोय. आणि हो, हो 4 लोक ब्रो. ते तर बोलणारच आहेत, कोई ना. पण आपण आपल्या पूर्ण 100% द्यायचं आहे. तर यस, ते हे सध्या आता चालू केलं आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह माहिती पण भेटणार आहे. आणि खूप काही फनी मुमेंट्स आणि खूप काही डेस्टिनेशन पण तुम्हाला दाखवायचे आहेत. खूप सारी पब्लिकला पण भेटवायचे, एकदम भयानक नमुने आहेत आमच्याकडे. तर त्यांना पण भेटवायचं आहे. तर हळूहळू सगळं करायचं आहे. तर त्या जर्नीमध्ये तुम्ही सोबत राहाल, ती अशी माझी आशा आहे. आणि तुम्ही राहाल आणि तुम्ही पण ग्रो व्हाल आणि मला पण ग्रो करा, की म्हणजे काय इश्यू असेल किंवा कमेंट कमेंट टाकून तुम्ही सांगू शकता की असं कर, तसं कर, कसं करायला लागेल. दॅट्स ऑल्सो गेट, की तुमच्याकडून पण एक रिस्पॉन्स येतोय. डायरेक्ट असं बोलू नका की भाई बंद कर, काय टाकलंय. तसं नाही. जे आहे ते आहे, पण ठीक. तसं पण तुम्ही पण मला मोटिवेट करा आणि मी पण म्हणजे तुम्हाला पण सांगेन. माझं पण बघून तुम्हाला काय थोडं काय शिकायला भेटेल, तर ते पण ठीक आहे. ते पण चांगलंच आहे, तर यस, तर मी चालू केलं आहे आता हा ब्लॉगिंग चॅनल. तर नेक्स्ट इयरपर्यंत कंटिन्युअस राहायचं सध्या तर मोटिव्ह आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे आताची जनरेशन सगळ्यांना फास्ट पाहिजे. लगेच फेम किंवा लगेच सबस्क्रायबर वाढले पाहिजे किंवा लगेच पैसा पाहिजे. आणि बट सगळं काही स्लो भेटलेलं चांगलं असतं. ते पूर्ण कॅरेक्टर डेव्हलप होतं. खूप काही शिकायला भेटतं आपल्याला हळूहळू. पण ते पण आहे की लगेच कंटाळा पण येतो लोकांना आजकालच्या. सगळं क्विक पाहिजे. कारण की तुम्ही आधीपासून बघत असाल की आधीचे लोकं सगळे आधीपासून जे आहेत ते सगळे व्हिडिओ YouTubeचा बघूया. पूर्ण व्हिडिओ बघायचे आहेत 9-9, 8-8 मिनिटाचे. आता 3 सेकंद पण बघत नाहीत. लगेच स्क्रोल अप. तर ते ॲडव्हान्स होत चालले. आता पुढे जाऊन कसं होणार काय माहिती कॉन्सेप्ट एकदम ॲडव्हान्सच्या नंतर. पण कोई ना, आता सध्या तरी आपल्यावर फोकस करूया. पुढचं बघूया. येस. तर आता मी ओपन केला आहे हा चॅनल आणि ह्याच्यावर मी दर वीकली, आय गेस वीकली टाकायचं बघेन एक तरी व्हिडिओ प्रत्येक वीकला. पहिला स्टार्टिंगचा स्टेज, कारण की मला पण काम असतं. पूर्ण वीक काम करायचं नंतर सेकंड जे फक्त 2 दिवस भेटतात त्याच्यात सगळे किडिगिरी करतो मी. कारण की माझा इन्स्टा पण पेज आहे एक, इन्फॉर्मेशन किंवा असं सजेशन, रिव्ह्यू, ॲनिमेशन, त्याचे ॲनिमे किंवा मूव्हीज, साय-फाय सगळे फिक्शनचे ते पण सांगायचं कसं काइंड ऑफ, ते पण मी चालू केलं आहे. तर तिकडं पण सगळं 3 एकसाथ चालू केलं आहे, गेमिंग आणि ते ऑल. सो बघूया.
काय होतंय पुढे जाऊन. पण तुम्ही माझ्याबरोबर राहाल माझ्या जर्नीमध्ये बघायला. आणि येस, धन्यवाद. एवढंच, काही पुढचं सुचत नाही. खूप बोललोय पहिल्यांदा. कोई ना. तर सबस्क्राईब करा आवडत असेल, कारण की आवडतच असणार. पहिलाच व्हिडिओ आहे, समजून समजून घ्या. तर येस, धन्यवाद अँड बाय बाय अँड नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओके ठीक आहे. आज नवीन वर्षाचा शुभम घाग. मी पण नवीन ब्लूटूथ, त्याला तिकडं जायला किती वेळ ओके ठीक आहे. नंतर काय नंतर नंतर काय होतं? स्क्रिप्ट काय होती बाय? स्क्रिप्ट काय होती? भूल गया बाय.